So hello students, let's start the lecture. तर लास्ट टाइम आपण बोहर्स ॲटॉमिक मॉडेल स्टडी करत होतो. त्याच्यामध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय आहे? बोहर्स मॉडेल इज ॲप्लिकेबल टू ओनली हायड्रोजन और हायड्रोजन लाईक ॲटम्स. ओके, हायड्रोजन लाईक ॲटम म्हणजे काय? ज्याच्यामध्ये फक्त एक इलेक्ट्रॉन असतो. बोहर्स ॲटॉमिक मॉडेल म्हणजे बेसिकली 3 पॉस्ट्युलेट्स आहेत. फर्स्ट पॉस्ट्युलेट आहे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व राउंड न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट. इलेक्ट्रॉन न्यूक्लियस होती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो अँड नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. आणि त्याच्यामुळं बोहर्स फर्स्ट पॉस्ट्युलेटचा फॉर्म्युला काय आहे? बेसिक फॉर्म्युला सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा फॉर्म्युला आहे 1/4πε0 Q1 Q2/r². Q1 म्हणजे इलेक्ट्रॉनचा चार्ज आणि Q2 म्हणजे न्यूक्लियसचा चार्ज. ओके, सो इलेक्ट्रॉनचा चार्ज असणार आहे E आणि न्यूक्लियसचा चार्ज असणार आहे Z इंटू E. अँड देअरफोर फर्स्ट पॉस्ट्युलेटचा जो फॉर्म्युला आहे तो काय होतो? mv²/r इज इक्वल टू 1/4πε0 ZE²/r². ओके, आफ्टर दॅट बोहर्स सेकंड पॉस्ट्युलेट आपण बघितलं. बोहर्स सेकंड पॉस्ट्युलेट काय करतं? रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलचं जे डिमेरिट आहे की इलेक्ट्रॉन एनर्जी रेडिएट कधी करत नाही, एनर्जी रेडिएट का करत नाही ते सांगितलेलं आहे. इलेक्ट्रॉन revolves without radiating energy in those circular orbit in which angular momentum of electron is multiple integral of h/2π, where h being Planck's constant. इलेक्ट्रॉन अशाच ऑर्बिटमध्ये विदाउट रेडिएटिंग एनर्जी फिरू शकतो. इलेक्ट्रॉन अशा ऑर्बिटमध्ये विदाउट रेडिएटिंग एनर्जी, विदाउट गिव्हिंग आउट एनर्जी रिव्हॉल्व होऊ शकतो की ज्या ऑर्बिटमध्ये अँग्युलर मोमेंटम किती असतं? मल्टिपल इंटेग्रल ऑफ h/2π असतं. म्हणजे 1h/2π, 2h/2π, 3h/2π, 4h/2π अँड सो ऑन. म्हणजे फर्स्ट ऑर्बिटमध्ये अँग्युलर मोमेंटम असणार आहे 1h/2π. सेकंड ऑर्बिटमध्ये अँग्युलर मोमेंटम असणार आहे 2h/2π. ओके, म्हणजे एवढा अँग्युलर मोमेंटम असणाऱ्या काही ठराविक ऑर्बिट असणार आहेत, लक्षात घ्या. ओके, म्हणजे पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल 1h/2π किंवा 2h/2π अँग्युलर मोमेंटम क्रिएट होण्यासाठी पर्टिक्युलर रेडियसची ऑर्बिट तयार व्हावी लागेल. ओके, आणि पर्टिक्युलरली त्या ऑर्बिटमध्ये फिरत असताना इलेक्ट्रॉन अजिबात एनर्जी लिबरेट करत नाही, रेडिएट करत नाही. सो अँग्युलर मोमेंटम इज nh/2π. अँग्युलर मोमेंटम म्हणजे लिनियर मोमेंटम इंटू रेडियस. ही बेसिक थिंग आहे, लक्षात घ्या. mv/r इज इक्वल टू nh/2π. फिर h ची व्हॅल्यू किती असते? 6.63 इंटू 10⁻34 जूल सेकंड. थर्ड पॉस्ट्युलेट काय सांगतं की लाईन स्पेक्ट्रम काय इमिट होतं, म्हणजे पर्टिक्युलर वेव्हलेंथ काय इमिट होतं. बरोबर, म्हणजे रुदरफोर्ड्स मॉडेलचं जे सेकंड ड्रॉबॅक आहे, रुदरफोर्डच्या मॉडेलनुसार लाईन स्पेक्ट्रम मिळायला पाहिजे का कंटिन्युअस स्पेक्ट्रम मिळायला पाहिजे? कंटिन्युअस स्पेक्ट्रम. पण रियालिटीमध्ये आपल्याला लाईन स्पेक्ट्रम मिळतो. तर लाईन स्पेक्ट्रम का मिळतो हे बोहरच्या थर्ड पॉस्ट्युलेटमध्ये सांगितलेलं आहे. लाईन स्पेक्ट्रम इमिट करायचं म्हणजे रेडिएशन इमिट करावे लागतील. रेडिएशन इमिट कधी करतो? तर इलेक्ट्रॉन रेडिएट्स एनर्जी ओनली व्हेन इट जम्प्स फ्रॉम आउटर ऑर्बिट टू द इनर ऑर्बिट. इलेक्ट्रॉन ज्यावेळी आउटर ऑर्बिटमधून इनर ऑर्बिटमध्ये जम्प करतो त्याच वेळी तो एनर्जी बाहेर टाकतो. एनर्जी बाहेर का टाकतो? कारण बाहेरच्या ऑर्बिटमध्ये एनर्जी जास्त असते, आतल्या ऑर्बिटमध्ये नेहमी एनर्जी काय असते? कमी असते. ज्या त्या ऑर्बिटमध्ये फिरण्यासाठी त्या ऑर्बिटचीच एनर्जी इलेक्ट्रॉनला पजेस करावी लागेल. ठीक आहे, त्याच्यामुळं व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम आउटर ऑर्बिट टू इनर ऑर्बिट इट लुजेस एनर्जी. म्हणजे जेवढी एनर्जी सेकंड ऑर्बिटमध्ये लागणार तेवढीच एनर्जी ठेवणार आणि बाकीची एक्स्ट्राची एनर्जी काय करणार आहे? तो लूज करणार, रेडिएट करणार आहे. आता किती एनर्जी बरोबर लिबरेट होणार तर फॉर एक्झाम्पल आउटर ऑर्बिटची एनर्जी En असेल, इनर ऑर्बिटची एनर्जी Ep असेल, तर En मायनस Ep म्हणजे एवढीच एनर्जी काय होणार आहे? तिथं लिबरेट होणार आहे. सो एनर्जी रेडिएटेड इज इक्वल टू डिफरन्स ऑफ एनर्जीज ऑफ इलेक्ट्रॉन्स इन टू ऑर्बिट्स अँड दिस एनर्जी इज लिबरेटेड इन द फॉर्म ऑफ फोटॉन. फोटॉन किंवा त्याला काय म्हणतो आपण? रेडिएशन्स. म्हणजे ही एनर्जी जी आहे ती रेडिएशनच्या स्वरूपात किंवा फोटॉनच्या स्वरूपात. आता प्रत्येक ऑर्बिटच्या एनर्जी
ठरलेले असल्यामुळं, ठराविक व्हॅल्यूच्या असल्यामुळं EN मायनस EPच्या ठराविक व्हॅल्यूजच येतात आणि त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सीच्या काय येणार आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजे ऑटोमॅटिकली वेव्हलेंथच्या काही ठराविक व्हॅल्यूजच फक्त येणार आहेत, सगळ्या व्हॅल्यू येणार नाहीत. आणि अशा प्रकारे फक्त काय होतं, लाईन स्पेक्ट्रम इमिट होतो. लाईन स्पेक्ट्रम इमिट होणं म्हणजे पर्टिक्युलर वेव्हलेंथ फक्त इमिट होणं. सो लेट EN इज द एनर्जी इन द आउटर ऑर्बिट. EN ला एनर्जी इन नेक्स्ट ऑर्बिट असे आपण म्हणू शकतो. EP इज द एनर्जी इन द इनर ऑर्बिट. EP ला आपण प्रिव्हियस ऑर्बिट असंही म्हणू शकतो. EP ला एनर्जी इन प्रिव्हियस ऑर्बिट. And when electron jumps, energy of photon is equal to En minus EP. So h nu is equal to En minus EP, where h being the Planck's constant, nu is the frequency of emitted radiation. अशा प्रकारे हे बोहरचे 3 पॉस्ट्युलेट आहेत. ओके, तिन्ही पॉस्ट्युलेटचे इक्वेशन जे आहेत ना ते महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा मी इथे इक्वेशन्स लिहितोय बघा. फर्स्ट इक्वेशन होतं mv स्क्वेअर बाय r इज इक्वल टू 1 by 4 pi epsilon naught ZE स्क्वेअर डिवायडेड बाय R स्क्वेअर. याच्यातल्या सगळ्या टर्म तुम्हाला माहिती पाहिजेत. M म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन, फी म्हणजे स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन, R म्हणजे रेडियस ऑफ ऑर्बिट आणि Z म्हणजे ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट न्यूक्लियस. So this is the formula for the Bohr's first postulate. Bohr's second postulateचा formula mv_r is equal to nh by 2 pi. Angular momentum is nh by 2 pi. And third formula आहे h into nu is equal to energy in next orbit minus energy in the previous orbit. Energy in outer orbit minus energy in inner orbit. So हे 3 फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. आता याच्यानंतर पुढचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला बघायचा आहे. त्याच्या अगोदर DC पांडे मधला एक क्वेश्चन बघूया. कॅल्क्युलेट अँग्युलर मोमेंटम इन फोर्थ ऑर्बिट इफ अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन सेकंड ऑर्बिट इज L. एक क्वेश्चन आहे बघा, व्हेरी सिंपल क्वेश्चन. हा क्वेश्चन, अशा प्रकारचा क्वेश्चन नीट किंवा CET ला येऊ शकतो. व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. ओके, इफ इन सेकंड ऑर्बिट, क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, व्हेरी सिंपल क्वेश्चन. इन सेकंड ऑर्बिट angular momentum is L. Angular momentum is L. सेकंड ऑर्बिट मधला अँग्युलर मोमेंटम दिलाय. देन अँग्युलर मोमेंटम इन फोर्थ ऑर्बिट किती असेल, असा क्वेश्चन आहे. ओके, व्हेरी सिंपल. आता बघा, L इज इक्वल टू काय असतं, NH बाय 2 पाय असतं ना. अँग्युलर मोमेंटमला बेसिकली सिंबल आपण वापरतो L. L इज इक्वल टू NH बाय 2 पाय. म्हणजे आता H बाय 2 पाय हे कॉन्स्टंटच आहे ना, आणि N म्हणजे काय असतं, ऑर्बिटचा नंबर. त्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर असे म्हटलं जातं. N म्हणजे काय म्हटलं जातं, प्रिन्सिपल क्वांटम नंबर किंवा ऑर्बिट नंबर. ठीक आहे. H बाय 2 पाय कॉन्स्टंट म्हणजे L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, ऑर्बिट नंबर असतं. आता अँग्युलर मोमेंटम, आता इथे रेशो लिहू शकतो आपण. अँग्युलर मोमेंटम इन फोर्थ ऑर्बिट डिवायडेड बाय अँग्युलर मोमेंटम इन सेकंड ऑर्बिट इज इक्वल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ फोर्थ ऑर्बिट म्हणजे 4च येणार ना, अँड प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ दी सेकंड ऑर्बिट म्हणजे 2 येणार. ओके, सो L4 फाइंड आउट करायला सांगितलंय. सेकंड ऑर्बिटचा अँग्युलर मोमेंटम L दिलेला आहे. 4/2 म्हणजे 2 होणार आहे, अँड देअरफॉर फोर्थ ऑर्बिट मध्ये अँग्युलर मोमेंटम येणार आहे 2L. दॅट इज द आन्सर. That is the answer. Very simple question. Okay. So in this way, angular momentum can be easily calculated. म्हणजे हायड्रोजन लाईक ऍटमचा अँग्युलर मोमेंटम तुम्ही इझिली काढू शकताय. किंवा असा सपोज क्वेश्चन आला, कॅल्क्युलेट अँग्युलर मोमेंटम
angular momentum of electron revolving in third orbit of lithium plus plus ion. ओके, तर हा हायड्रोजन लाईक आहे, बरोबर आहे ना, लिथियम प्लस प्लस Li लिथियम प्लस प्लस आयन. आता अँग्युलर मोमेंटमचा एकच फॉर्म्युला आहे, L इज इक्वल टू mvr इज इक्वल टू nh by 2 pi. This is by Bohr's second postulate. So in third orbit L3 is equal to प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती येणार, 3 येणार, 3h by 2 pi. आणि इथं सगळेच कॉन्स्टंट आहेत. 3h ची व्हॅल्यू असते 6.63 into 10 raised to minus 34, ओके, डिवायडेड बाय 2. पायची व्हॅल्यू ओके, पायची व्हॅल्यू किती, 3.142 किंवा 3.14. 3.14. तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. तर ते किती येतं, L3 इज इक्वल टू 3.16 इंटू 10 रेस टू किती, -34. अप्रॉक्सिमेट काढायचं असेल तर अप्रॉक्सिमेट पण काढू शकताय. 3.14चं डबल केलं तर 6.28 येतं. 6.63 डिवायडेड बाय 6.28 अप्रॉक्सिमेटली 1 पॉईंट समथिंग येणार. सो 1 पॉईंट समथिंग इंटू 3 म्हणजे 3 इंटू 10 रेस टू -34च्या आसपास येणार. ओके, आणि अँग्युलर मोमेंटमचं युनिट असतं जूल सेकंड असतं. हा, आता एक इम्पॉर्टंट डेरिवेशन थेअरी पॉइंट ऑफ व्ह्यू आणि त्याच्यातले जे कन्सेप्ट येणार आहेत त्या मेन्स, नीट अँड जेई पॉइंट, मेन्स नीट अँड सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट इज द रेडियस ऑफ ऑर्बिट चं डेरिवेशन करायचं आहे आता. रेडियस ऑफ ऑर्बिट, ओके, हे डेरिवेशन कसं येणार बघा. रेडियस ऑफ orbit which is denoted by r. Obtain expression for radius of orbit in hydrogen like atom, or hydrogen like atom. Okay, आता हे डेरिवेशन कसं येणार बघा. इथं फक्त काय करायचं आहे सांगतो, शॉर्टकट. फर्स्ट पॉस्ट्युलेट आणि सेकंड पॉस्ट्युलेट वापरायचं आहे. फर्स्ट पॉस्ट्युलेट वरून फी स्क्वेअर काढायचं, सेकंड पॉस्ट्युलेट वरून फी स्क्वेअर काढायचं आणि इक्वेट करायचं. दॅट्स ऑल. बोर्ड एक्झामचं तुमची तयारी झालेली आहे. म्हणजे रेडियस ऑफ ऑर्बिटचं डेरिवेशन बोर्ड एक्झाम मध्ये येऊ शकतं, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे, फर्स्ट पॉस्ट्युलेट वरून फी काढायचा आणि त्याच्यावरून फी स्क्वेअर काढायचा. सेकंड पॉस्ट्युलेट वरून फी स्क्वेअर डायरेक्टलीच येतोय आणि दोन्ही जस्ट इक्वेट करा. यू विल गेट द रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ द ॲटम. ओके, लक्षात आलं. व्हेरी सिम्पल. बघा आता, कन्सिडर an electron आणि हा रेडियसचा फॉर्म्युला जरा पाठ करावा लागेल कारण हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. कन्सिडर an electron revolving round nucleus of hydrogen like atom. ठीक आहे. तर याच्यामध्ये लेट नेहमीप्रमाणे m म्हणजे काय, मास ऑफ द इलेक्ट्रॉन. फी म्हणजे काय, स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन. ऑर्बिट मध्ये फिरत असताना स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन. आर म्हणजे काय असणार आहे, रेडियस ऑफ ऑर्बिट. ओके, झेड म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर. झेड म्हणजे ॲटॉमिक
नंबर. n म्हणजे काय? प्रिन्सिपल क्वांटम नंबर किंवा ऑर्बिट नंबर. ऑर्बिटचा नंबर. ओके, ठीक आहे. मी काय सांगितलं, बोहर्स फर्स्ट आणि सेकंड पॉस्टुलेट फक्त वापरायचं आहे. तर बाय बोहर्स फर्स्ट पॉस्टुलेट, बाय बोहर्स फर्स्ट postulate, centripetal force is equal to electrostatic force. Centripetal force is equal to electrostatic force of attraction. ओके, सो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? mv स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू 1/4πε नॉट. म्हणजे फर्स्ट पॉस्टुलेट वरून फी स्क्वेअर मिळतं, सेकंड पॉस्टुलेट वरून फी काढून फी स्क्वेअर काढायचं आहे, लक्षात घ्या. इंटू ZE स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता काय होईल, दोन्ही साईडचं एक आर आर कॅन्सल होईल आणि फी स्क्वेअरचा इथं फॉर्म्युला येणार ZE स्क्वेअर. ओके, इकडचं हे आर आणि हे आर स्क्वेअर मधलं एक आर कॅन्सल झालं. ZE स्क्वेअर डिवायडेड बाय 4πε नॉट एम. बरोबर आहे ना? ZE स्क्वेअर डिवायडेड बाय 4πε नॉट एम. सो दिस इज इक्वेशन 1. झालं. आता बाय बोहर्स सेकंड पॉस्टुलेट, by Bohr's second postulate, R इथे लिहायचं राहिलं, सॉरी. बाय बोहर्स सेकंड पॉस्टुलेट, ZE स्क्वेअर डिवायडेड बाय 4πε नॉट mr. ठीक आहे. बाय बोहर्स सेकंड पॉस्टुलेट काय होणार बघा, m phi r इज इक्वल टू nh डिवायडेड बाय 2π. ओके, so phi is equal to nh divided by 2π mr. बरोबर आहे ना? जस्ट फी LHS ला ठेवलं, NH डिवायडेड बाय 2π mr. याचा स्क्वेअर करतो फक्त. सो देअरफॉर फी स्क्वेअर इज इक्वल टू n स्क्वेअर h स्क्वेअर डिवायडेड बाय 4π स्क्वेअर m स्क्वेअर r स्क्वेअर. सो दिस इज द सेकंड इक्वेशन. याच्यामध्ये आता कोणाला डाऊट नसावा. जस्ट फर्स्ट पॉस्टुलेट वरून डायरेक्टली फी स्क्वेअर मिळतं आणि सेकंड पॉस्टुलेट वरून फी काढलाय आणि त्याचा फक्त स्क्वेअर केलाय. व्हेरी सिंपल डेरिव्हेशन. आता काय करूया, इक्वेशन 1 आणि 2 म्हणजे फी स्क्वेअरची व्हॅल्यू काय करूया, जस्ट इक्वेट करूया. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय होणार बघा, दॅट इज सेकंडचं इक्वेशन अगोदर लिहितो. सेकंड नाही, फर्स्ट इक्वेशन लिहितो अगोदर. ZE स्क्वेअर डिवायडेड बाय 4πε नॉट mr इज इक्वल टू n स्क्वेअर h स्क्वेअर डिवायडेड बाय 4π स्क्वेअर m स्क्वेअर r स्क्वेअर. ओके, नाउ हियर कॅन्सल आउट काय काय होते ते कॅन्सल आउट करूया. 4 कॅन्सल, पाय अँड पाय स्क्वेअर मधला एक पाय कॅन्सल होणार. ठीक आहे. 1m अँड m स्क्वेअर मधला एक कॅन्सल, r आणि r स्क्वेअर मधला एक r कॅन्सल होणार आहे. ओके, सो LHS ला राहणार आहे ZE स्क्वेअर डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट आणि RHS ला राहणार आहे n स्क्वेअर h स्क्वेअर अपॉन पाय m r. अँड देअरफॉर r ला फक्त LHS ला घेतो आणि बाकीचा RHS ला घेतो. सो n स्क्वेअर h स्क्वेअर इप्सिलॉन नॉट, बरोबर आहे ना, n स्क्वेअर h स्क्वेअर इप्सिलॉन नॉट अपॉन पाय m e स्क्वेअर z, पाय m
E square Z. So this is the formula for radius. ओके, हा फॉर्म्युला एक 10 वेळा तुम्ही म्हटला तर लक्षात राहतो. ओके, सुरुवात एन स्क्वेअर पासून करायची आरच्या फॉर्म्युल्याला, हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. एन स्क्वेअर रेडियस इज इक्वल टू एन स्क्वेअर एच स्क्वेअर एप्सिलॉन नॉट अपॉन पाय एम ई स्क्वेअर झेड. रेडियस इज इक्वल टू एन स्क्वेअर एच स्क्वेअर एप्सिलॉन नॉट अपॉन पाय एम ई स्क्वेअर झेड. असं लक्षात ठेवता येतो फॉर्म्युला, जास्त अवघड नाही, लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. इम्पॉर्टंट फॉर्म्युला या रेडियस इज इक्वल टू एन स्क्वेअर एच स्क्वेअर एप्सिलॉन नॉट अपॉन पाय एम ई स्क्वेअर झेड. R is equal to n square h square epsilon naught upon pi m e square z. So this is the formula for radius of the orbit. Radius of nth orbit म्हणजे कुठल्याही ऑर्बिटच्या रेडियसचा हा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये बघितलं आपण, याच्यामध्ये तर h square epsilon naught upon pi m e square, it is a constant. h square. Okay, h square epsilon naught upon pi m e square, it is a constant. ओके, आणि याची जर व्हॅल्यू काढली तर ती बरोबर येते 0.53 अँगस्ट्रॉम येते. किती? 0.53 अँगस्ट्रॉम, 0.53 अँगस्ट्रॉम येते. ओके, आणि त्याच्यामुळं ही जर व्हॅल्यू ठेवली तर एक शॉर्टकट फॉर्म्युला येतो रेडियसचा, दॅट इज एन स्क्वेअर बाय झेड. कारण या दोन गोष्टी व्हेरिएबल आहेत. ऑर्बिट नंबर कितीही असू शकतो, 1 2 3 4 5 6 7. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, हायड्रोजन मध्ये किती ऑर्बिट्स असतात याचा आन्सर जरा सांगा. हायड्रोजन मध्ये किती ऑर्बिट्स असू शकतात? इथं काही वेळेला स्टुडंटच्या डोक्यामध्ये मिसकन्सेप्शन असतं. हायड्रोजन ऍटम मध्ये इनफायनाइट्स ऑर्बिट असतात, लक्षात घ्या. वन नव्हे, दॅट इज युअर मिसकन्सेप्शन. हायड्रोजन किंवा कुठलाही ऍटम असू दे, इनफायनाइट ऑर्बिट असतात. इलेक्ट्रॉन एकच असतो आणि मोस्टली तो इनर मोस्ट ऑर्बिट म्हणजे फर्स्ट ऑर्बिट मध्ये असतो. परंतु त्याला एनर्जी मिळाली तर तो दुसरी ऑर्बिट, तिसरी ऑर्बिट, चौथी ऑर्बिट, 5वी, 10वी, 100वी ऑर्बिट, कुठल्याही ऑर्बिट मध्ये जाऊन फिरू शकतो. तर हे अगोदर मिसकन्सेप्शन डोक्यातनं काढा की एकच हायड्रोजन ऍटम म्हणजे एकच ऑर्बिट, इलेक्ट्रॉन एक असतो म्हणून एक ऑर्बिट, असं नाहीये. लक्षात घ्या, लार्ज नंबर ऑफ ऑर्बिट्स असतात. ओके, की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन विदाउट रेडिएटिंग एनर्जी रिव्हॉल्व्ह होऊ शकतो. ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सो आर इज इक्वल टू एन स्क्वेअर बाय झेड, ते आपण पुढे बघणार आहे. इलेक्ट्रॉन, हायड्रोजन ऍटम मधला इलेक्ट्रॉन जो आहे तो सेकंड ऑर्बिट मध्ये देखील फिरू शकतो, थर्ड ऑर्बिट मध्ये देखील फिरू शकतो हायड्रोजन ऍटम मध्ये, लक्षात घ्या. ओके, एन स्क्वेअर बाय झेड आणि अगोदर 0.53 लिहितो, 0.53 एन स्क्वेअर बाय झेड अँगस्ट्रॉम. म्हणजे हा फॉर्म्युला वापरून आपण कुठल्याही हायड्रोजन लाईक ऍटमच्या ऑर्बिटची रेडियस, कुठल्याही ऑर्बिटची रेडियस आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. 0.529 असतं, 0. राउंडिंग ऑफ केल्यानंतर 0.53 हे लक्षात ठेवा. 0.53 एन स्क्वेअर बाय झेड युनिट येतं अँगस्ट्रॉम, ही महत्वाची गोष्ट आहे. ओके, हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. R is n square h square epsilon naught upon pi m e square z. R is n square h square epsilon naught upon pi m e square z. R is equal to n square h square epsilon naught upon pi m e square z. हा R चा फॉर्म्युला झाला आणि शॉर्टकट फॉर्म्युला आहे 0.53 n square by z अँगस्ट्रॉम. आता हायड्रोजन ऍटम मध्ये फर्स्ट ऑर्बिटची रेडियस किती येणार फ्रॉम दिस फॉर्म्युला? ओके, इथं बघा आता, radius of first orbit in hydrogen atom. Radius of first orbit in hydrogen atom, H atom. बरोबर आहे ना? बघा, हायड्रोजनला झेड किती येणार? हायड्रोजनला झेड येतो 1 आणि फर्स्ट ऑर्बिट मधले म्हटल्यानंतर काय होणार, म्हणजे n इज इक्वल टू 1 and z is equal to 1 and therefore radius of first orbit of hydrogen atom येणार आहे 0.53 angstrom. 0.53 angstrom येते.
रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट इज 0.53 अँगस्ट्रॉम इथे, आणि यालाच काय म्हटलं जातं, बोहर्स रेडियस असं म्हटलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज बोहर्स रेडियस. लक्षात येत आहे? म्हणजे बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो काय, डिफाईन बोहर्स रेडियस अँड स्टेट इट्स व्हॅल्यू, असा क्वेश्चन असू शकतो. तर बोहर्स रेडियस म्हणजे काय, डेफिनेशन काय होणार आहे, रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम इज कॉल्ड ॲज बोहर्स रेडियस. डेफिनेशन लक्षात आली, बोहर्स रेडियसची डेफिनेशन, रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट of electron in hydrogen atom is called as Bohr's radius and its value is 0.53 angstrom. Okay. पुन्हा एकदा रेडियसचा फॉर्म्युला, रेडियस ऑफ nth ऑर्बिट इज गिवन बाय फॉर्म्युला n स्क्वेअर h स्क्वेअर इप्सिलॉन नॉट. ओके, रेडियसचा फॉर्म्युला काय आहे, n स्क्वेअर h स्क्वेअर इप्सिलॉन नॉट अपॉन पाय m e स्क्वेअर z. हा फॉर्म्युला पाठ करावा लागेल, n स्क्वेअर h स्क्वेअर इप्सिलॉन नॉट अपॉन पाय m e स्क्वेअर z. ठीक आहे, याच्यावरून एक महत्वाचा फॉर्म्युला मिळतो, दॅट इज r इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n स्क्वेअर अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू z. बघा, r इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n स्क्वेअर बाय z, r इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n स्क्वेअर बाय z. म्हणजे r आणि n मध्ये रिलेशन काय येतं, r इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n स्क्वेअर येतं, r इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढल्यानंतर रेडियस जे आहे, रेडियस काय होणार आहे, सुरुवातीला 1 असेल तर डायरेक्टली 4 होणार मग. ओके, त्याच्यानंतर डायरेक्टली काय होणार आहे, 9 होणार, त्याच्यानंतर 16. म्हणजे फॉर एक्झाम्पल फर्स्ट ऑर्बिटची रेडियस किती आहे माहिती आहे आपल्याला, हायड्रोजन लाईक ॲटम मध्ये इथे 0.53, म्हणजे हायड्रोजन ॲटम मध्ये, सॉरी, फर्स्ट ऑर्बिटची रेडियस हायड्रोजन ॲटम मध्ये किती आहे, 0.53. तर सेकंड ऑर्बिटची काय होणार आहे, 4 इंटू 0.53. थर्ड ऑर्बिटची काय येणार आहे, 9 इंटू 0.53. फोर्थ ऑर्बिटची काय येणार आहे, 16 इंटू 0.53. कारण आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n स्क्वेअर आहे, म्हणजे याचाच मिनिंग असा लिहू शकतो आपण, r2 बाय r1 इज इक्वल टू n2 बाय n1 स्क्वेअर. ओके, त्याच्यामुळे r आणि n मधला ग्राफ कसा येणार बघा, graph between r and n. So this graph will be like this. Okay, so this is a parabola. This is a parabola. Parabolic graph येणार आहे r आणि n मधला, म्हणजे n वाढत जाईल तसं रेडियस काय होते, स्क्वेअर मध्ये वाढत जाते. r आणि n, समजा r आणि n स्क्वेअर मधला ग्राफ जर विचारला, r आणि n स्क्वेअर मधला ग्राफ, r आणि n स्क्वेअर, आता r इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n स्क्वेअर आहे ना, देअरफॉर ग्राफ विल बी अ स्ट्रेट लाईन लाईक दिस. बरोबर, आणि r आणि z मधला ग्राफ, ओके, ग्राफ बिटवीन r अँड z, r and z. So this will be like this, inversely proportional. ओके, याला काय म्हटलं जातं, रेक्टँग्युलर हायपरबोला म्हटलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज रेक्टँग्युलर हायपरबोला. ओके, सो दिस इज स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन. सो r इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n स्क्वेअर असल्यामुळे काय येणार आहे, पॅराबोला ग्राफ येणार. r इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, इथं n स्क्वेअर असल्यामुळे स्ट्रेट लाईन येणार आहे, आणि इथं r इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू काय आहे, z आहे. या पद्धतीनं हे ग्राफ्स देखील माहित असणं आवश्यक आहे.
बघा आरचा फॉर्म्युला काय एन स्क्वेअर एच स्क्वेअर इप्सिलॉन नॉट अपॉन पाय एम ई स्क्वेअर झेड. देअरफॉर आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येतं एन स्क्वेअर बाय झेड येतं. आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर येणार. म्हणजे R2 बाय R1 इज इक्वल टू N2 बाय N1 स्क्वेअर. म्हणजे पुन्हा एकदा बघा फर्स्ट ऑर्बिटची रेडियस किती असते 0.53 अँगस्ट्रॉम असते हायड्रोजन ऍटम मध्ये फक्त. फर्स्ट ऑर्बिटची रेडियस किती असते हायड्रोजन ऍटम मध्ये फक्त 0.53 अँगस्ट्रॉम. सेकंड ऑर्बिटचे किती येणार 0.53 इंटू 4. थर्ड ऑर्बिटचे किती येणार 5.53 इंटू 9. ओके अँड सो ऑन. म्हणजे स्क्वेअर मध्ये काय होणार आहे रेडियस वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे ग्राफ कसे येणार बघा आर आणि एन मधला ग्राफ काय येणार आहे कारण आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर असल्यामुळे एन वाढत जाईल तसं रेडियस स्क्वेअर मध्ये वाढत जाणार एनच्या स्क्वेअर मध्ये. ओके त्याच्यामुळे हा जो ग्राफ येणार तो पॅराबोला येणार आहे. त्याच्यानंतर आर आणि एन स्क्वेअर आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर असल्यामुळं हा स्ट्रेट लाईन ग्राफ येणार आहे. आणि आर आणि झेड मधला ग्राफ रेडियस आणि ऍटॉमिक नंबर यांच्यामधला ग्राफ कसा असणार आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू झेड असल्यामुळे काय होणार आहे या पद्धतीनं रेक्टँग्युलर हायपरबोला ग्राफ येणार आहे. ओके तर हा जो फॉर्म्युला आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे व्यवस्थित लक्षात ठेवावा लागेल. आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर बाय झेड. एन स्क्वेअर बाय झेड. एन स्क्वेअर बाय झेड. आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर बाय झेड. ओके बोहर्स रेडियसची डेफिनेशन लक्षात आली ना. बोहर्स रेडियसची पुन्हा एकदा इथं डेफिनेशन लिहितो. बोहर्स रेडियस radius of first orbit of electron, radius of first orbit of electron in hydrogen atom is called as Bohr's radius. Bohr's radius. ओके आणि याची व्हॅल्यू असते बोहर्स रेडियसची R1 इज इक्वल टू 0.53 अँगस्ट्रॉम. That is the Bohr's radius. Okay. So related to this one question काय बघा calculate radius of third orbit of lithium 2 plus. Calculate radius of calculate radius of third orbit of lithium plus plus atom. ओके आता बघा इथं थर्ड ऑर्बिटची रेडियस काढायची आहे. आता रेडियसचा बेसिक फॉर्म्युला काय आहे रेडियस ऑफ nth ऑर्बिट इज 0.53 ओके इंटू n स्क्वेअर डिवायडेड बाय z. सो r इज इक्वल टू 0.53. n स्क्वेअर किती येणार लक्षात घ्या थर्ड ऑर्बिट आहे. थर्ड ऑर्बिट म्हणजे किती येणार आहे 9 बरोबर आहे ना. थर्ड ऑर्बिट म्हणजे 3 येणार. 3 चा स्क्वेअर म्हणजे किती येणार 9 आणि डिवायडेड बाय ऍटॉमिक नंबर सांगा झेड किती. झेड किती रे लिथियमचा हेलियम 2 असतं. हायड्रोजन 1 हेलियम 2 लिथियम 3. ओके म्हणजे थोडक्यात काय होणार आहे रेडियस ऑफ दिस थर्ड ऑर्बिट ऑफ लिथियम will be 0.53 into 3. Okay, so it is coming to be 1.59 angstrom. Okay, 1.59 angstrom will be the answer. Similarly, याच्यावर आणखी कसे सिमिलर क्वेश्चन येऊ शकतात बघा. क्वेश्चन इज लाईक दिस. If radius of second orbit is R1 किंवा capital R. If radius of second orbit is R, okay, then radius of fifth orbit in same atom
सेकंड ऑर्बिटची रेडियस आर असेल तर फिफ्थ ऑर्बिटची रेडियस किती? ओके, बघा आता सेकंड आणि फिफ्थ आहे ना, सो R5 डिवायडेड बाय R2 लिहितो. आता सेम ऍटम आहे म्हटल्यानंतर झेड तर आपला चेंज होणार नाहीये, झेड चेंज होणार नाही, फक्त काय चेंज होणार आहे, आपला यन चेंज होणार आहे, यन. आणि आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू यन स्क्वेअर. रेशो लिहायचं म्हटलं तर 0.53 कॉन्स्टंट, झेड इज ऑल्सो सेम, आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू यन स्क्वेअर, अँड देअरफॉर काय होणार आहे, n5 डिवायडेड बाय n2 असं लिहू शकतो, याचा स्क्वेअर म्हणजेच n5 म्हणजेच 5, n2 म्हणजेच 2, याचा स्क्वेअर, बरोबर आहे ना. सो हे किती येणार आहे, 5/2 चा स्क्वेअर, 25 डिवायडेड बाय 4, स्क्वेअर कोणी करायचा, स्क्वेअर. त्याच्यामुळे काय होणार बघा, रेडियस ऑफ फिफ्थ ऑर्बिट डिवायडेड बाय रेडियस ऑफ सेकंड ऑर्बिट त्यांनी आर दिले, इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 4. So radius of fifth orbit will be equal to 25/4 capital R. capital R. One more question like this. One more question is that radius of second orbit in hydrogen atom is R. बघा आता क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे. रेडियस ऑफ second orbit in hydrogen atom is R, then radius of third orbit, किंवा काही वेळेला फक्त रेशो लिहायला सांगितला जातो, रेडियस ऑफ थर्ड ऑर्बिट इन Li++ ॲटम, Li2+ ॲटम. आता इथं काय होणार बघा, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर बाय झेड येणार आहे. म्हणजे आता रेडियस ऑफ काय काढायचं आहे, थर्ड ऑर्बिट काढायचं आहे, म्हणजे R3 काढायचं आहे, डिवायडेड बाय सेकंड ऑर्बिटची रेडियस दिली आहे R2 इज इक्वल टू, ओके. आता n ची व्हॅल्यू काय येणार आहे, 3 आणि 2 आहे, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर ना, म्हणजे 3/2 चा काय होणार आहे, स्क्वेअर होणार आहे. आणि आर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू झेड, म्हणजे थर्ड ऑर्बिट लिथियम आहे ना, म्हणजे इथं काय करावं लागेल, इनव्हर्सली असल्यामुळं काय करावं लागेल, झेड ऑफ हायड्रोजन डिवायडेड बाय झेड ऑफ लिथियम असं लिहावं लागेल, बरोबर आहे का बघा. कारण हे थर्ड म्हणजे लिथियम आहे आणि सेकंड म्हणजे हायड्रोजन आहे. सो लिथियम बाय हायड्रोजन जर लिहिलं आर मध्ये, तर झेड मध्ये हायड्रोजन बाय लिथियम, इनव्हर्सली असल्यामुळे उलट लिहावं लागेल ते, बरोबर आहे ना. सो रेडियस ऑफ थर्ड ऑर्बिट फाइंड आउट करायचं आहे. रेडियस ऑफ सेकंड ऑर्बिट सपोज कॅपिटल आर आहे, 3/2 म्हणजे 9/4, ओके, इंटू झेड ऑफ हायड्रोजन 1 अँड झेड ऑफ लिथियम किती आहे, 3 आहे, ओके. सो देअरफॉर काय होणार आहे, R3 डिवायडेड बाय कॅपिटल R इज इक्वल टू 3/4, and therefore radius of third orbit of lithium will be 3/4 times radius of second orbit of hydrogen, okay. Yes, one more last question. Find ratio फक्त एकदा फाइंड आउट करूया. फाइंड रेशो ऑफ रेडियस of third orbit of helium plus and fifth orbit of lithium plus plus.
हा रेशो फक्त तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ओके. आता आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर बाय झेड. आता इथं काय करा, जास्त कन्फ्युजन जर होत असेल तर एच आणि एल असे दोन सिम्बॉलच वापरा. सो मी समजा इथं आर एच बाय आर एच ई बाय आर एल आय जर केलं तर इज इक्वल टू, आता काय होणार, रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन ना, त्याच्यामुळे एन एच ई डिवायडेड बाय एन एल आय स्क्वेअर असं लिहितो, इंटू इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू झेड म्हणजे झेड एल आय डिवायडेड बाय झेड एच ई असं लिहिलं तर जास्त कन्फ्युजन होणार नाही, कुठली व्हॅल्यू कुठं ठेवायचं. ओके. आता बघा, ह्या रेडियसचा रेशो काढायला सांगितलाय, एलएचएस तर ॲज इट इज राहणार. ऑर्बिट नंबर ऑफ हेलियम किती दिलाय बघा क्वेश्चन मध्ये, हेलियमचं थर्ड ऑर्बिट दिलाय, थर्ड, आणि लिथियमचं फिफ्थ ऑर्बिट दिलाय. ओके, याचा स्क्वेअर होणार इंटू लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आणि हेलियमचा किती आहे, ॲटॉमिक नंबर 2 आहे. सो दिस इज कमिंग टू बी 9/25 इंटू 3/2. ओके, 9/25 बरोबर आहे ना. सो किती होणार आहे, 27/50. झेडच्या व्हॅल्यू जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. झेडच्या व्हॅल्यू, सो रेडियस ऑफ हेलियम, रेडियस ऑफ लिथियम, 27/50 विल बी रेशो. ओके, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असतो, हेलियमचा 2, लिथियमचा 3. हे तरी बेसिकली लक्षात ठेवा. सो दिस इज द बेसिक पार्ट रिलेटेड टू रेडियस. होप सगळ्यांना व्यवस्थित अंडरस्टँड झालेला असेल आणि हे फॉर्म्युले महत्वाचे लक्षात राहिलेले असतील. ओके, बघा आपण बघितले बोहर्स पॉस्ट्युलेटचे 3 महत्वाचे फॉर्म्युले, बोहर पॉस्ट्युलेटचे 3 इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघितलेले आहेत आपण. ओके, आता पुन्हा एकदा जस्ट रिव्हिजन करतो. रेडियसचे रिलेटेड फॉर्म्युले आपण काय बघितले. ओके, हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला आर इज इक्वल टू एन स्क्वेअर एच स्क्वेअर इप्सिलॉन नॉट. आरचा फॉर्म्युला एन स्क्वेअर पासून स्टार्ट करायचा, हे लक्षात ठेवलं तर फॉर्म्युला लक्षात राहतो. एन स्क्वेअर एच स्क्वेअर इप्सिलॉन नॉट अपॉन पाय एम ई स्क्वेअर झेड. ओके, याच्यावरून शॉर्टकट फॉर्म्युला काय येतो, आर इज इक्वल टू 0.53 एन स्क्वेअर बाय झेड स्क्वेअर. ही एक महत्वाची गोष्ट आहे, n square by z square, 0.53 n square by z square. So this is the n square by z, sorry. Okay, n square by z. So radius is 0.53 n square by z. Okay,